ज्यांच्याकडे आठवडी बाजार असतो किंवा ज्यांना फ्रेश भाज्या मिळत नाही त्यांच्यासाठी आपण आठवडाभराच्या भाज्या फ्रीजमध्ये कशा साठवून ठेवाव्या हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. आपल्याकडे जर आठवडी बाजार भरत असेल किंवा मग आपल्याला फ्रेश भाज्या मिळत नसतील, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आपण बाजार करत असू, तर अशा वेळेस आपल्याला ज्या घेतलेल्या फ्रेश भाज्या आहेत त्या फ्रीजमध्ये कशा स्टोअर करून ठेवाव्या किंवा आठवडाभर त्या भाज्या छानपैकी राहतील याची काळजी आपण कशी घ्यावी. आणि त्यासोबतच उंबरठा पूजनाविषयी माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज छान असा दिवस होता आणि सकाळी सकाळी मस्त असं उंबरठा पूजन मी करून घेतलं होतं. तर आता म्हटलं बऱ्याच दिवसांपासून तुमच्यासोबत उंबरठा पूजनाचा व्हिडिओ शेअर केलेला नव्हता, तर आज मी तो केला. तर सगळ्यात आधी माझ्या दिवसाची सुरुवात होते ती छान अशा उंबरठा पूजनापासून. तर उंबरठा पूजन आपण का करावं? घरामध्ये आपल्या सुखशांती यावी असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे आपण देवांची पूजा करतो, तुळशीची पूजा करतो. घरात जितके देवी देवतांच्या मूर्ती असतील, फोटो असतील त्यांची आपण पूजा करतो. पण त्यासोबतच घराचा उंबरठासुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. कारण जी कुठली ऊर्जा आपल्या घरामध्ये येते, चांगली असो वाईट असो, ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो. म्हणून आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या उंबरठ्यावरती जर आपण हळदीचं लेपन केलेलं असेल तर हळदीच्या लेपनाने कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आपण हळदीचं लेपन हे आवर्जून केलं पाहिजे. आपण जे हळदीचं लेपन आपल्या घराच्या उंबरठ्यावरती करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर त्यासाठी आपण उंबरठ्याची पूजा ही रोज केली पाहिजे. जर तुम्हाला रोज करणं शक्य होत नसेल तर गुरुवारी आणि शुक्रवारी तर आपण आवर्जून केली पाहिजे. त्यासोबतच आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर छोटीशी का होईना पण एक सुंदर अशी रांगोळी काढा आणि त्याच्यावरती हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करा. आता मी सुद्धा मला जेव्हा केव्हा वेळ मिळतो तर तेव्हा मी छान अशी मोठी रांगोळी काढते. पण जेव्हा कधीतरी घाई असते किंवा सगळे कामं मला पटापट आवरायची असतात, कुठे बाहेर जायचं असेल, तर मी आत्ता जशी काढली तशी अगदी छोटीशी साच्याच्या सहाय्याने लगेच रांगोळी काढते किंवा कधीतरी हाताने सुद्धा पटकन रांगोळी काढून घेते. तर आपण शक्य झाल्यास उंबरठ्यावरती शुक्रवारी आणि गुरुवारी आवर्जून लेपन करा. आणि त्याचसोबत आपण जेव्हा उंबरठ्याची पूजा करतो तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतीसाठी आपण प्रार्थना करायची आहे. किंवा तुम्हाला महालक्ष्मीचा एखादा मंत्र येत असेल किंवा भगवान विष्णूंचा मंत्र येत असेल तर तो तुम्ही पठण करा. किंवा फक्त नवार्णव मंत्राचं जरी पठण केलं तरी देखील चालेल. आता मी रोज फक्त नवार्णव मंत्राचं पठण करते. हळदीचं लेपन करताना, उंबरठा स्वच्छ पुसून घेत असताना, रांगोळी काढत असताना, हळदी कुंकू वाहताना मी फक्त नवार्णव मंत्राचा जप करते. आणि त्यानंतर आपल्या घरासाठी, आपल्या घरामध्ये सुखशांती यावी यासाठी आपण प्रार्थना करायची असते. तर अशा प्रकारचे हळदीचे लेपन आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आवर्जून करायचे आहे. चे मुख्य कारण म्हणजे गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरूंचा वार आहे. तर घराच्या उंबरठ्यावरती साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे असं मानलं जातं. त्यामुळे उंबरठा हा आपण नेहमी स्वच्छ ठेवावा, त्याची छान अशी पूजा करावी. त्यामुळे आपल्या घरामध्ये कायम सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि उंबरठा पूजन केल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. यामुळे उंबरठ्याचे लेपन आपण आवर्जून करावे. बघा, छान असं उंबरठा लेपन माझं सकाळी करून झालं होतं. आणि त्यानंतर मग गॅलरीमध्ये जे तुळशी वृंदावन आहे तर त्याचीसुद्धा मी पूजा केली. आता आधी माझ्याकडे तुळशीचं एकही रोप नव्हतं, पण मी 1-2 मंजिऱ्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि एक छोटंसं रोप मला मिळालं होतं तर ते सुद्धा लावलं. तर आता खूप छान तुळशी जी आहे तर ती मोठी झालेली आहे. आणि घरात तर तुळस ही हवीच, छोटी असो किंवा मोठी. तर नेहमी माझ्याकडे भरपूर अशी रोपं असतात, पण 2-3 महिन्यापूर्वी एकही रोप माझ्याकडे नव्हतं. पण आता मी एक रोप आणलेलं आहे आणि याची आता छान काळजी घेते, त्यामुळे खूप छान झालेलं आहे. तर बाकी झाडं जसे गरजेचे असतात त्याप्रमाणे तुळससुद्धा तितकीच आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे तुळस नसेल तर घराला सुद्धा शोभा येत नाही. छान अशी तुळशीची पूजा मी सकाळी सकाळी करून घेते. आणि आता सध्या 1-2 दिवस पाऊस आला होता, त्यामुळे पावसामुळे थोडीफार धूळ आजूबाजूला खूप जमली होती, तर ती मी स्वच्छ करून घेतली.
तुळस जरी इथे स्टँडवरती ठेवलेली आहे तरी देखील त्याच्या आजूबाजूला खूप माती झाली होती, तर ती मी स्वच्छ केली आणि त्यानंतर मग तुळशीला छानपैकी पुसून घेतले. आता संध्याकाळी जेव्हा झाडांना पाणी घालते तर त्यावेळेस सगळे झाडं जे आहे ते व्यवस्थित धुवून घेते आणि जसं आपण सडा टाकतो तर त्याचसारखं मी असं पाणी सगळ्या झाडांवरती टाकून घेते, जेणेकरून मग झाडांचे जे काही पानं आहे तर ते सुद्धा स्वच्छ धुतल्या जातात आणि त्याच्यावरची धूळसुद्धा निघून जाते. कारण धूळ असलेली झाडंसुद्धा छान दिसत नाही. रोपं असतील किंवा झाडं असतील तर ती सुद्धा खराब होतात. त्यामुळे मग ते छान असे पाण्याने धुवून घेतले की दिसायला खूप सुंदर दिसतात. तर संध्याकाळी मग मी सगळे झाडं असे धुवून घेते. संध्याकाळच्या वेळेला मात्र तुळस जी आहे तर ती छान धुवून घेते आणि जे दिवा लावायचं स्टँड आहे तर ते सुद्धा धुवून घेते, कारण त्याच्यामध्ये दिवा लावल्यानंतर खाली थोडंफार तेल गळतं आणि मग जेव्हा दिवा लावायला आपण देवाजवळ घेतो तर देवाजवळ सुद्धा सकाळच्या वेळेला दिवा वगैरे लावताना हा दिवा जर तिथे ठेवला की मग खालच्या बाजूला सुद्धा सगळं तेलगट जमा होतं. तर त्यामुळे मग हा दिवासुद्धा मग मी संध्याकाळच्या वेळेला धुवून घेते आणि थोडा वेळ बाजूला ठेवते, जेणेकरून तो छानपैकी वाळून जातो. तर छान असं तुळशीचं पूजन माझं झालं आणि त्यानंतर मग बाजूलाच शिवलिंग आहे. ही नर्मदेश्वर शिवलिंग आहे, तर याचे सुद्धा मी पूजन करून घेतले. आता ही जी शिवलिंग आहे तर याला मी रोज फक्त शुद्ध जलाने स्नान घालून घेते आणि जेव्हा सोमवार असेल किंवा महाशिवरात्री असेल तर त्या दिवशी याच्यावरती छान असा अभिषेक करते आणि जशी देवघरात शिवलिंगाची आपण पूजा करतो तर त्याचप्रमाणे या शिवलिंगाची रोज मी पूजा करते. तर हे नर्मदेश्वर शिवलिंग आहे. हे आपल्या घरामध्ये किंवा एखाद्या झाडामध्ये जरी आपण ठेवलं तरी देखील चालतं. तर त्यामुळे मग मी असं इथे झाडांच्या मध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याच्यावरती दिवसभर सावली राहते आणि ऊन शिवलिंगावरती येत नाही. तर छान अशी सकाळची तुळशीची पूजा मी करून घेतली आणि त्यानंतर दिवा वगैरे लावून घेतला, धूप दीप दाखवला. तर जशी संध्याकाळी आपण तुळशीची पूजा करतो, दिवा वगैरे लावतो, धूप दीप दाखवतो, तर अगदी त्याचप्रमाणे सकाळी जरी आपण केलं तरी देखील आपल्याला खूप छान वाटतं आणि एक सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं. तर छान अशी सकाळची पूजा माझी झाली. त्यानंतर मग देवपूजासुद्धा मी करून घेतली, कारण आज मुलं स्कूलमध्ये गेलेले होते आणि खूप असा निवांत वेळ होता. त्यामुळे आरामात देवपूजा झाली आणि त्यानंतर मग वेळ होता तर मला दहीसुद्धा लावायचं होतं. तर त्यासाठी मग मी दूध आधीच गरम करून ठेवलेलं होतं. तर मग मला दही लावायचं होतं, तर त्यासाठी मग मी दही लावायला घेतलं. तर आता सध्या उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे अगदी लगेच म्हणजे आपण सकाळी जरी दही लावलं तर ते संध्याकाळपर्यंत मस्तपैकी तयार होतं आणि संध्याकाळी किंवा रात्री जरी लावलं तरी सकाळपर्यंत छानपैकी ते घट्टसर असं दही तयार होतं. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपलं दही जे आहे काळजी करून आपण लावलं तरी देखील ते बऱ्याच वेळा फुटून जातं किंवा त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी राहतं. तर याचं कारण असं की जेव्हा आपण दूध गरम करतो तर दूध गरम केल्यानंतर बऱ्याच वेळा आपण घाईघाईमध्ये किंवा गडबडीमध्ये दही टाकायला घेतो. पण एकदम गरम दुधाचं जर आपण दही लावलं तर मग ते लगेच फुटून जातं किंवा एकदम थंड दुधाचं जरी आपण दही लावलं तर त्याच्यावरती पाण्याचा थर जो आहे तो खूप जास्त येतो आणि दही जे आहे तर ते अगदी कमी प्रमाणात जमतं आणि ते दही खाली राहतं आणि पाणी वरती येतं. तर त्यामुळे दही लावताना कधी पण एकच काळजी आपण घ्यायची आहे की आपण ज्या दुधाचं दही लावणार आहोत तर त्यासाठी दूध जे आहे ते एकदम घट्ट असलं पाहिजे आणि दूध जेव्हा आपण उकळून घेतो तर ते अगदी 2-3 उकळ्या त्याला येऊ द्यायच्या, म्हणजे ते छान असं घट्टसर दूध तयार होतं आणि दुधाला उकळी आल्यानंतर ते छानपैकी कोमट होऊ द्यायचं. अगदी गरमसुद्धा नाही आणि अगदी थंडसुद्धा नाही. फार कोमट दूध झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण विरजणासाठी जे दही घेतलेलं आहे तर ते अगदी 1 ते 2 चम्मच आपण घालायचं आणि छानपैकी ढवळून घ्यायचं आणि रात्रभर, म्हणजे तुम्ही रात्री लावत असाल तर रात्रभर ठेवायचं किंवा सकाळी लावत असाल तर अगदी 3 ते 4 तासामध्ये होऊन जातं. तर छान असं घट्टसर दही जमतं. मी बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओमधून दाखवलेलं सुद्धा आहे. तर अशाच प्रकारे मी सुद्धा साध्या पद्धतीने दही लावते आणि खूप छान घट्टसर असं दही जमतं. तर मी सुद्धा आधी बाहेरूनच आणायचे, पण आता जेव्हापासनं मला छान असं दही घरी जमवता येतं तर मी सुद्धा आता घरीच दही बनवते. तर इथे मी दही जे आहे ते लावून ठेवलं आणि त्यानंतर मग बाजारातून मी काही भाजीपाला आणलेला होता. तर आता मी अगदी 4-5 भाज्या आणल्या होत्या, पण ह्या मला आठवडाभर पुरतात. तर आता ह्या भाज्या मी फ्रीजमध्ये अशा ठेवते की त्या मला छान आठवडाभर पुरतात आणि आठवड्याभराच्या
नंतरसुद्धा त्या तशाच फ्रेश राहतात. तर ह्या घेतलेल्या भाज्या आठवडाभर खराब होणार नाही किंवा मग अगदी छानपैकी त्या फ्रीजमध्ये ताज्या राहतील. तर ह्यासाठी कोणती काळजी मी घेते हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर आता बघा मी इथे एक 4-5 भाज्याच घेतलेल्या आहे. फार काही घेतलेलं नाही. कारण कारण 5 दिवसानंतर किंवा कधीतरी 6-7 दिवसानंतर मी भाजीपाला घेते. तर मग आठवडाभर तो मला आरामात पुरतो. म्हणून मग मी अगदी मोजक्या भाज्या घेते. म्हणजे मग ताज्यासुद्धा भाज्या आपल्याला खाता येतात आणि अगदी जास्तसुद्धा घेऊन मग त्या आपण करत नाही किंवा अगदी 10-10, 12-12 दिवस त्या फ्रीजमध्ये राहतात. मग त्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांना चवसुद्धा येत नाही. म्हणून मग मी अगदी मोजक्या भाज्या घेते, की आठवड्याभरात मला जर मी 3 भाज्या घेतल्या तर त्या वेळा मी करू शकेल. तर आठवडाभर मग मला कधीतरी 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड मी त्या भाज्या बनवते. जेणेकरून मग आठवडाभर त्या भाज्या पुरतात आणि नंतर दुसऱ्या आठवड्यात परत नवीन ताज्या भाज्या घेता येतात. तर आता मी आज गवार घेतली होती, टोमॅटो घेतले होते, काकडी, त्यानंतर कारले, छान अशी मेथीची ताजी भाजी मी घेतली होती आणि कोथिंबीर आणि 2-3 लिंबसुद्धा घेतले. तर आता लिंब सध्या खूप महाग आहे. उन्हाळा सुरू आहे त्यामुळे लिंब खूप महाग येतात. त्यामुळे मी अगदी 2 ते 3च लिंब जे आहे तर ते घेतले होते आणि तसंही लिंबसुद्धा फ्रीजमध्ये जरी ठेवले तरी कडक होऊन जातात. त्यामुळे मग अगदी 2 ते 3च लिंब मी आज घेतले होते. तर बघा आता ह्या भाज्या ज्या इथे घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये बघा ज्या भाज्या धुवून घेतल्यानंतरसुद्धा त्या काही खराब होत नाही किंवा आठवडाभर त्या तशाच राहतात. तर त्या भाज्या आधी मी धुवून छानपैकी अशा ट्रेमध्ये ठेवते. तर सगळ्यात आधी मी काकडी वगैरे धुवून घेतली, टोमॅटोसुद्धा छानपैकी पाण्यातून धुवून घेतले. आता हे जरी आपल्याला दिसत असले तरी देखील त्याला बऱ्याच जणांचे हात लागतात आणि त्यामुळे मग त्याच्यावर थोडीफार माती का होईना ती जमतेच. त्यामुळे मग घरी आणल्यानंतर सगळ्यात आधी सगळ्या भाज्या ज्या आपल्याला धुणं शक्य होत असतील तर त्या सगळ्या आपण धुवून घ्यायच्या आहेत आणि जर वाळत नसतील तर मग आपण एखादा नॅपकिन घ्यायचा आणि नॅपकिनवरती तुम्ही भाज्या ठेवू शकता. पण आता मला तरी तसा प्रॉब्लेम येत नाही कारण वाळवण्यासाठी छान अशी मोकळी जागासुद्धा आहे माझ्याकडे. त्यामुळे मग मी सगळ्या भाज्या धुवून घेते आणि अशा ट्रेमध्ये किंवा चाळणीमध्ये ठेवून छान अशा गॅलरीमध्ये ठेवते. म्हणजे काय होईल अगदी 2-3 तास किंवा 4-5 तास जरी आपण ह्या भाज्या ठेवल्या तर त्या भाज्यांमधलं सगळं पाणी निघून जाईल. आता ह्या ज्या सगळ्या भाज्या मी इथे धुते तर हे काम मी गॅस ओट्यावरती सुद्धा करते. पण आज म्हटलं निवांत छानपैकी खालीच बसून करूया. मी इथे एक पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक भाजीला 2 वेळा धुवून घेतलं. कारण आपल्याला भाजी जरी स्वच्छ दिसत असली तरी देखील त्याच्यामध्ये थोडीफार माती असतेच आणि इथे तुम्ही बघू शकता भाजी धुतल्यानंतर पातेल्यामध्ये भरपूर माती खाली जमली होती. तर बऱ्याच वेळा बघा आपली सकाळची टिफिनची घाई गडबड असते किंवा मुलांचं आवरायचं सोबत सकाळची देवपूजा, स्वयंपाक या सगळ्यामध्ये आपली खूप घाई गडबड होते. तर त्यामुळे अशी जर आपण आधीच छान अशी भाजीची व्यवस्था केलेली असली की मग आपल्याला भाजी निवडायची किंवा तोडायची काहीच गरज पडत नाही. त्यामुळे अशी तयारी आपण आठवड्याभरातून एकदा तर नक्कीच करून ठेवावी. तर आता इथे मी भेंडीसुद्धा घेतली होती. तर ह्या सगळ्या भाज्या ज्या घेतल्या ना तर त्या छान आधी मी धुवून घेतल्या. तर अशा ज्या भाज्या आपल्याला धुता येतात की ज्या धुतल्यानंतरसुद्धा खराब होत नाही किंवा फार काळ टिकून राहतात तर त्या भाज्या आपण आधी स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर मग आपण त्या एखाद्या ट्रेमध्ये किंवा चाळणीमध्ये किंवा एखाद्या जाळीच्या प्लेटमध्ये आपण ती ठेवू शकतो. तर त्यामुळे त्याचं सगळं पाणी जे आहे ते बाहेर निघून जातं आणि सगळ्या भाज्या खूप छान कोरड्या होतात. आता तुम्हाला जर असं वाळवण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर बाहेर ते ठेवू शकता आणि त्याच्यावरती एखादं सुती कापड ठेवून द्यायचं जेणेकरून मग त्याच्यावरती कुठलाही किडा वगैरे येणार नाही आणि छान अशा भाज्या आपल्या ज्या आहे तर त्या व्यवस्थित वाळून जातील आणि त्याचं सगळं पाणी निघून जाईल. तर असं दिवसभरसुद्धा ठेवू शकतो किंवा आता सध्या उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये 2-3 तास जरी आपण ह्या भाज्या सावलीमध्ये ठेवल्या किंवा गॅस ओट्यावरती जरी ठेवल्या तरी लगेच वाळून जातात. तर बघा आता इथे मी भेंडीसुद्धा धुवून घेतली आणि गवार आणि भेंडी एकत्र ठेवली. एकत्र जरी ठेवल्या तरी त्या थोड्या थोड्या वेगळ्या ठेवलेल्या आहे जेणेकरून जेव्हा त्या मला एखाद्या पिशवीत किंवा एखाद्या सुती कापडामध्ये ठेवायच्या असतील तर त्या मी व्यवस्थित वेगवेगळं करू शकते. तर भेंडी आणि गवार एकत्रित ठेवले आणि 2-3 लिंब घेतले होते तर ते सुद्धा धुवून चाळणीमध्ये ठेवले आणि काकड्यासुद्धा धुवून छान अशा उभ्याच ठेवल्या म्हणजे त्याचं पाणी लवकर खाली निघून जाईल आणि टोमॅटोसुद्धा स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर आता कोथिंबीर आणि मेथीची भाजी निवडायची होती तर त्या मी थोड्या बाजूला ठेवल्या.
तर आता ह्या सगळ्या भाज्या ज्या धुवून घेतल्या तर त्या मी अशा इथे गॅस ओट्यावरती ठेवते. तर गॅस ओट्यावरती इथे ठेवल्यानंतर जे काही पाणी बाहेर पडणार आहे ते डायरेक्ट खाली सिंकमध्ये पडणार आहे. तर त्यामुळे मग अशा सगळ्या टोपल्या ज्या आहेत त्या भाजीच्या मी इथे गॅस ओट्यावरतीच ठेवल्या. तशा जर भाज्या आपण छानपैकी धुवून घेतल्या तर त्यानंतर त्या लगेच वाळून जातात आणि त्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि त्यानंतर मग आपण त्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तर भाज्यासुद्धा ठेवताना आपण त्या सुती कापडामध्ये ठेवाव्या, जेणेकरून त्या आठवडाभर छानपैकी राहतात आणि खराब होत नाही. तर आता सध्या तरी मी त्या इथे गॅस ओट्यावरती ठेवल्या. जेव्हा वाळतील तर त्यानंतर मग मी त्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर बघा, आपली सकाळची धावपळ वाचेल यासाठी असे जर आपण कामं करून ठेवले तर आपल्याला याची खरंच खूप मदत होते. तर आता जशी भेंडी वगैरे धुवून घेतली, काकडी धुवून घेतली, टोमॅटो धुवून घेतले, तर वरती फक्त ते आपल्याला चिरून घ्यायचे असतात. आता जशी भेंडी धुतली तर एखाद्या वेळेस आपल्याला भेंडीची भाजी करायची असेल तर आधी ती आपण धुतो, त्यानंतर ती कधी वाळेल याची वाट आपण बघतो आणि त्यानंतर मग आपल्याला ती पुसून घ्यावी लागते, त्यानंतर आपल्याला ती चिरावी लागते. तर त्यामध्ये सुद्धा भरपूर वेळ जातो आणि अशी भाजी जर आपल्याला सकाळी करायची म्हटली की खूप धावपळ होते. त्यामुळे मग अशा सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपण नेहमी धुवून ठेवाव्या. बघा, मी इथे भेंडी धुतलेली आहे आणि त्यानंतर मी ती छानपैकी पुसून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर त्यामुळे जेव्हा केव्हा मला भेंडीची भाजी बनवायची असेल तर त्यावेळेस मी डायरेक्ट ती फक्त चिरून फोडणीला घालणार आहे. तर किती काम सोपं होतं. तर असे जर आपण छोटे छोटे कामं आठवड्याभरातून एकदा केले तर पूर्ण आठवडाभर आपला ताण जो आहे तो कमी होतो आणि सगळी कामं पटापट आवरतात. तर सगळ्या भाज्या मी धुवून गॅस ओट्यावरती ठेवल्या आणि त्यानंतर ही जी मेथीची भाजी होती आणि जी कोथिंबीर होती तर ती मी निवडायला घेतली. तर ह्या भाज्या मी धुवून ठेवत नाही, कारण कोथिंबीर किंवा मेथी किंवा पालक कुठल्याही पालेभाज्या असतील तर त्या धुवून ठेवल्या ना की थोडा जरी त्याच्यामध्ये ओलावा असला आणि त्या आपण सुती कापडामध्ये जरी ठेवत असलो तरीसुद्धा त्या 4-5 दिवसानंतर किंवा अगदी कधीतरी तर 2 दिवसानंतर सुद्धा एखादं पान जरी त्याच्यामध्ये ओलं असलं तर त्याच्यासोबत सगळी भाजी खराब होऊन जाते. त्यामुळे मग ज्या पालेभाज्या आहेत तर त्या फक्त मी तोडून ठेवते आणि त्यानंतर वेळेवरती मग त्या स्वच्छ धुवून घेते आणि मग चिरून घेते. तर आता इथे कोथिंबीर मी आधी तोडून घेतली आणि त्यानंतर मग मेथीची भाजी मला तोडून घ्यायची होती. तर त्यासाठी बघा, मी असा एक सुती कापड घेते. आता हे कापड मी घरीच छोटे छोटे तुकडे माझ्याकडे होते तर मी ते मशीनवरती चारही बाजूने शिवून घेतले, म्हणजे कापडाचे जे छोटे छोटे धागे आहे ते निघतात ना, तर मग ते पालेभाज्यांमध्ये येतात आणि मग ते सुद्धा बऱ्याच वेळेस आपण धुण्यामध्ये घेतो किंवा मग चिरताना सुद्धा एखादा धागा येऊन जातो. त्यासाठी हा जो सुती कपडा मी घेतलेला आहे तर त्याला चारही बाजूनी मी छानपैकी शिवून घेतलेला आहे, म्हणजे त्याचा एकही धागा निघत नाही आणि भाजीमध्ये तो राहत नाही. तर असे भरपूर कपडे माझ्याकडे होते, त्यामुळे मग मी ते असे मशीनवरती शिवून घेतले आणि पोळीसाठी किंवा भाज्यांसाठी किंवा पालेभाज्या, फळं जे काही मला ठेवायचं असतं ते सगळं मी या सुती कपड्यामध्ये ठेवते आणि याच्यामध्ये ठेवल्याने आपल्या ज्या भाज्या आहेत तर त्या खराब होत नाही आणि छानपैकी आठवडाभर राहतात. म्हणजे आता बघा, तुम्ही जर एखादी भाजी घेता आणि ती निवडून ठेवली किंवा नाही जरी निवडून ठेवली तरी देखील तुम्ही ती एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करता, जसा प्लास्टिकचा डबा असेल किंवा स्टीलचा असेल. तर प्लास्टिकच्या डब्यात म्हणा, स्टीलच्या म्हणा, त्याच्यामध्ये थोडंफार पाणी जे आहे तर ते जमतं आणि त्यानंतर मग पाण्यामुळे सुद्धा भाजी खराब होऊन जाते. तर आपण किती जरी ती डब्यामध्ये, कुठल्याही डब्यामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये जरी आपण भाजी ठेवली तरी देखील ती खराब होतेच. त्यामुळे मग असं सुती कपडा घ्यायचा किंवा मग कॉटनच्या पिशव्यासुद्धा घेऊ शकतो. बघा, आता ऑनलाईनसुद्धा भरपूर कॉटनच्या पिशव्या ज्या आहेत तर त्या मिळतात. तर मी सुद्धा त्या बघितल्या होत्या, पण आता मी हे कपडे शिवलेले आहे आणि त्यामुळे मग हे सुद्धा नवीन कोरे कपडे आहे. फक्त एवढाच फरक आहे की त्या ज्या पिशव्या येतात तर त्यांना छान अशी झीप असते आणि याला आपल्याला गुंडाळून वगैरे ठेवावं लागतं. तर कापड आहेत तर ते नवीन होते, त्यामुळे मग मी त्या पिशव्या काही घेतल्या नाही. याच कापडांमध्ये मी सगळ्या भाज्या ठेवते आणि त्या छानपैकी गुंडाळून ठेवते, जेणेकरून त्या 8 दिवस छानपैकी तशाच राहतात. तर आता बघा, सध्या उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये लवकर भाज्या सुकून जातात आणि कधीतरी खराबसुद्धा होतात. तर त्यामुळे काय करायचं, डबलचा कपडा घ्यायचा. म्हणजे आता मी इथे एका कपड्यामध्ये भाज्या ठेवते, तर आपण 2 कपड्यामध्ये ठेवायच्या, म्हणजे त्या खूप जास्त दिवस छानपैकी तशाच राहतात आणि खराबसुद्धा होत नाही. तर ही एक काळजी आपण भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना घ्यायची आहे, की भाज्या डायरेक्ट आपण डब्यामध्ये प्लास्टिकच्या असो किंवा स्टीलच्या असो
तर त्या डायरेक्ट डब्यामध्ये न ठेवता आपण एखादा असा सुती कपडा घ्या किंवा मग तुम्ही एखादी कापडी पिशवी घ्या. आता कापडी पिशव्यासुद्धा भरपूर येतात, तर त्या पिशव्यांमध्ये सुद्धा आपण भाज्या ठेवू शकतो. किंवा आता ऑनलाईनसुद्धा बऱ्याच सुविधा आहे, तर ऑनलाईनसुद्धा जसं तुम्हाला सांगितलं बऱ्याच पिशव्या मिळतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण अशा भाज्या स्टोअर करून ठेवू शकतो, जेणेकरून त्या आठवडाभर राहतात. त्यामुळे आपण ही एक काळजी घ्यायची आहे. तर आता खाली जो हा ट्रे आहे तर तो प्लास्टिकचा आहे, तर आपण आता प्लास्टिकमध्ये ठेवत नाही, त्यामुळे मग याला उपाय म्हणून मी असा छान असं हे कपडे जे आहे तर ते शिवून घेतले आणि त्याच्यामध्ये मग मी ह्या सगळ्या भाज्या ठेवते आणि त्यानंतर या प्लास्टिकच्या ट्रेमध्ये ह्या भाज्या ज्या आहे तर त्या स्टोअर करून ठेवते. तर अगदी 8 ते 10 दिवस ह्या सगळ्या भाज्या ज्या आहे त्या खूप छान राहतात. काहीच पानं खराब होत नाही आणि भाजीला पाणीसुद्धा लागत नाही. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण जर सगळ्या भाज्यांची काळजी घेतली तर भाज्या अगदी आठवडाभर तशाच राहतात, खराब होत नाही. तर मी अशा भाज्या ज्या आहेत त्या फ्रीजमध्ये नेहमी ठेवते, म्हणजे त्या आठवडाभर तशाच राहतात, खराब होत नाही. तर आता इथे भाज्या वगैरे सगळ्या माझ्या तोडून झालेल्या होत्या. त्यानंतर मग सगळा कचरा वगैरे आवरून घेतला आणि ज्या तोडलेल्या भाज्या होत्या तर त्या फ्रीजमध्ये ठेवल्या. आता मेथीची भाजी आज छानपैकी ताजी ताजी घेतली होती, तर म्हटलं चला आता आज मेथीचीच भाजी करते. कारण त्या फ्रीजमध्ये जरी 2-3 दिवस किंवा 8 दिवस जरी राहत असल्या तरी देखील जी ताजी भाजी घेतलेली आहे तर ती करण्याची आणि ती खाण्याची मजा काही वेगळी असते. त्यामुळे म्हटलं आज ताजी भाजी घेतलेली आहे तर छान अशी याची भाजी आज बनवू. तर मस्त 2-3 पाण्याने ही भाजी धुवून घेतली, कारण मध्ये भरपूर माती असते, तर त्यामुळे असं धुवून घेतल्यानंतर खाली पाण्यामध्ये सगळी माती जमते आणि वर भाजी छान अशी येते. तर मेथीची भाजी जी आहे तर ती मी इथे 1 ते 2 पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर कुकरमध्ये थोडी तुरीची डाळ घेतली होती आणि त्याच्यामध्ये ही मेथीची भाजी टाकून घेतली. त्यानंतर त्यात थोडी हळद घातली आणि पाणी घातलं आणि त्यानंतर मेथीची भाजी घातलेला हा कुकर लावून घेतला आणि याला अगदी 2 ते 3 शिट्ट्यामध्ये मी जो आहे तर तो बंद केला, कारण तुरीची डाळसुद्धा लवकर शिजते आणि मेथीची भाजीसुद्धा लवकर शिजते. तर अगदी थाळी तुरीची डाळ असेल तर त्याच्यामध्ये ही मेथीची भाजी खूप छान लागते. त्यामुळे मग अगदी 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये हा कुकर मी शिजवून घेतला आणि त्यानंतर छान अशी भाजी फोडणीला द्यायला घेतली. तर फोडणीमध्ये अगदी साध्या पद्धतीने मी आज सगळं घातलं. आधी तेल टाकून घेतलं, नंतर जिरे, मोहरी आणि त्यानंतर बारीक चिरलेला लसूण, थोडा कोथिंबीर आणि थोडी हिंग हे सगळं घालून छानपैकी परतवून घेतलं आणि त्यानंतर लांब चिरलेल्या बारीक हिरव्या मिरच्या त्या मी त्याच्यामध्ये घातल्या आणि त्यानंतर हे सगळं परत एकदा छानपैकी परतवून घेतलं आणि मग शिजवून घेतलेली डाळ आणि मेथीची भाजी होती तर ते त्याच्यामध्ये घातली आणि त्यानंतर सुद्धा एक 4 ते 5 मिनटं मी छान असं शिजवून घेतलं आणि गरमागरम अशी डाळीतली मेथीची भाजी आपली तयार झाली होती. तर बऱ्याच वेळा मी अशी भाजी करते, पण नेहमी माझ्याकडे मसाल्याची भाजी होते, जशी आपण कांदा, लसूण आणि खोबरं हे सगळं वाटून काळ्या मसाल्याची मेथीची भाजी मी बऱ्याच वेळा बनवते. तीच भाजी आमच्याकडे बऱ्याच वेळा बनते, पण अशी भाजी मी कधीतरीच नव्हते. तर आता बऱ्याच दिवसांपासून ही भाजी मी बनवली नव्हती, म्हणून मग आज ताजी मेथीची भाजी मी आणली होती, म्हणून म्हटलं आज तुरीच्या डाळीतली मेथीची भाजी बनवूया. तर अशी भाजी 1 ते 2 उकळ्यामध्ये मी शिजवून घेतली आणि त्यानंतर मग देवांना नैवेद्य काढला आणि बाकीची सुद्धा थोडीफार कामं आवरायची होती तर ती आवरून घेतली. पर्यंत इकडे भाजीला छान अशी उकळी आली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ मी घालून घेतलं. तसं तर वरण शिजवताना त्याच्यामध्ये सुद्धा थोडं मीठ घातलं होतं, पण नंतर वरूनसुद्धा थोडं घातलं आणि छान असं नैवेद्यासाठी मी ताट वाढायला घेतलं. तर आता उन्हाळा आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सलाद जास्त प्रमाणात खाल्ला पाहिजे. काकडी, टोमॅटो, कैरी हे सगळं मी ताटामध्ये वाढून घेतलं. त्यानंतर भाजी तयार झाली होती, तर भाजीसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि पोळ्या घेतल्या. त्यानंतर दही छान असं मी घरीच जमवते, तर दहीसुद्धा मग मी ताटामध्ये काढून घेतलं. त्यानंतर देवांना नैवेद्य दाखवला आणि मुलंसुद्धा घरी आली होती, तर त्यांनासुद्धा खूप भूक लागली होती, तर त्यांनासुद्धा जेवायला दिलं आणि बरी निवांत बसून मग आम्ही छानपैकी जेवण वगैरे केले. तर असा होता आजचा हा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.